हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मटणातील अळणी भात। हा खूप छान लागतो, लहान मुलांसाठी तर खूप चवीचा आहे। त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चम्मच तेल, 1 चम्मच जिरे आणि 1 बारीक कट करून कांदा टाकलेला आहे। त्या व्यवस्थित ब्राऊन रंगापर्यंत परतून घेतलेला आहे। 1-2 मिनिट त्याला व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे, ती आपण ॲड करूयात। 1 किंवा 2 चम्मच आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। इथे मी 2 चम्मच ॲड केलेली आहे। आता त्याला देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ती 1-2 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपण मटण घेऊन टाकूया। मटण इथे मी 500 ग्राम मटण घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटण किंवा चिकन देखील घेऊ शकता। आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे। मीठ 1 चम्मच ॲड केलेला आहे। त्यानंतर मी हळद 1 चम्मच टाकत आहे आणि धने पावडर अर्धा चम्मच टाकत आहे। आता हे सर्व आपल्याला 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनला व्यवस्थित पाणी सुटेल। आता चिकनला हळूहळू पाणी सुटत आहे, त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली। त्यानंतर मी यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, आपल्याला थंड पाणी ॲड करायचं नाही। मी इथे 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे। तुम्ही कमी जास्त तुम्हाला किती अळणी रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता याला छान उकळी आलेली, मी कुकरचं झाकण आता बंद करत आहे। आता त्याला व्यवस्थित मी 4 शिटी करून घेतलेलं आहे। इथे व्यवस्थित आपलं मटण शिजून रेडी आहे। अशा पद्धतीने तुम्ही शिजवून घेतल्यानंतर आता साईडला आपण भात बनवायला घेऊया। आता त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चम्मच तेल, थोडेसे जिरे, 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रीचा तुकडा टाकलेला आहे। त्यानंतर मी आलं लसूणची पेस्ट देखील त्यामध्ये ॲड केलेली आहे। आता ती व्यवस्थित हलकं परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 तमालपत्र देखील ॲड करत आहे। खडे मसाले ऑप्शनल आहेत। आता त्यानंतर थोडीशी हळद ॲड करत आहे। हळद देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण बनवलेला अळणी रस्सा त्यामध्ये टाकायचा आहे। रस्सा आपल्याला जास्त टाकायचा आहे, जेणेकरून भात खूप छान लागेल। तर इथे 1-2 पीस देखील आपण ॲड करणार आहोत मटणचे, त्यामुळे भात खूप छान लागणार आहे। आता इथे साईडला मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुमच्याजवळ इंद्रायणी जर तांदूळ असेल तर त्याचा अळणी भात खूप छान होतो। मी नाशिकमध्ये अळणी भात खाल्लेला होता, तेव्हापासून मी माझ्या मुलाला अशा पद्धतीने अळणी भात बनवते। आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत, चवीप्रमाणे मीठ ॲड करू आणि नंतर मी 1 चम्मच त्यामध्ये तूप टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि छानशी कोथिंबीर टाकायची आणि वाफ काढून व्यवस्थित शिजवून घ्यायचं। एकदम मऊ शिजवायचं आहे, आपल्याला अजिबात मोकळा करायचा नाही आहे। आता इथे 5-10 मिनिट याला व्यवस्थित मी वाफवून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता भात आपला एकदम परफेक्ट बनून रेडी आहे। लहान मुलांसाठी खूप छान आहे, मी नेहमी बनवते, एकदम टेस्टी लागतो। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। मी अशा पद्धतीने बनवलेला आहे। आपण भाजीबरोबर भात असाही भात खाऊ शकतो आणि इथे मी मटण थालीबरोबर सर्व केलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही स्पेशल तो भात देखील बनवून खाऊ शकता। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।